मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असशीला कळंबा मिसळला आम्ही मिसळ खाल्ली, सोलकढी पिली, 4 ग्लास मी सोलकढी पिल्या. तिथनं आम्ही रंकाळ्यावर आलो, एक आईस्क्रीम खात होतो. तर तिथं कुत्रं आलं, म्हणलं कुत्र्याला आपल्या अमृत भावानं आईस्क्रीम दिलं कुत्र्याला डायरेक्ट. किती पुण्य लागल भावाला. स्टोरी बघून आपल्या मित्रानं विराजनं आपल्याला फोन केलेला, म्हणून विराजला भेटायला गेलो. विराज आपल्या गावातलाच आहे, कोल्हापूरला मामाकडे असतोय कॉलेजला भाऊ. तिथनं एका ठिकाणी गाडी पार्क करून मी थारमध्ये बसलो आणि एसी लावून बसलेलो निवांत. मागे एक जण झोपलेला. मग काय आमचं प्लॅनिंग ठरलं तारकर्लीला डबल. दुसऱ्या दिवशी तारकर्लीला जाणार म्हणून नितीनदांच्या घरात बसलो. कोण नव्हतं घरात, जेवलेलं नव्हतं, म्हणून नितीनदांनी आपल्याला केळं आणि सगळी फ्रुट्स वगैरे सगळं आणलं बाहेर. मग काय तिथं केळं खात आमचं प्लॅनिंग झालं की उद्या सकाळी तारकर्लीला निघायचं फिरायला. पण तुम्हाला काय वाटतंय, आम्ही फिरायला गेलो असेल. सकाळी उठलो, चहा वगैरे बनवला. सकाळी म्हणजे सकाळच्या 11 वाजता आम्ही चहा बनवलाय. आम्ही चहा बनवत होतो आणि नितीनदा तिकडे देवाची पूजा करत होते. आम्ही चहा मालवण मध्ये पिणार होतो सकाळचा, पण ह्यांच्या घरातच पिला राव. काय फिरायला गेलो नाही, पण मी मित्रांसोबत 3 दिवस फुल एन्जॉय केलाय. त्यांची कामं वगैरे काय असतील ती केलीत आणि त्यांच्यासोबत फिरलोय खूप. तिथनं आम्ही गेलो कोल्हापूरला गेल्यावर तिथे एक माणूस होता, ते म्हणत होता अबे ये मत डाल बोंबलत जाएगा. पुढच्या ब्लॉग मध्ये, त्यासाठी फॉलो करा. थँक्यू.